नमस्कार मित्रांनो, PSI STI आणि ASO किंवा असिस्टंट या पदासाठी MPSCने जम्बो जाहिरात आपल्यासमोर आणून ठेवलेली आहे. एकूण 1008 पदांसाठी संयुक्त परीक्षा 16 जुलै 2017 रोजी होणार आहे. मित्रांनो, बरोबर 2 महिन्यावर आता परीक्षा राहिलेली आहे. या 2 महिन्यामध्ये पूर्व परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करायची याविषयीचं मार्गदर्शन आज मी आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी प्रेझेंट करणार आहे, घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, सर्वप्रथम तर माझा क्लिअर कट हेतू हे व्हिडिओ अपलोड करण्यामागील मी आपल्यासमोर ठेवतो. सर्वप्रथम मित्रांनो, जवळपास मला आता महसूल विभागामध्ये नोकरी करून 9 ते 10 वर्ष होतील. या 9 ते 10 वर्षामध्ये मी एक गोष्ट सातत्याने अनुभवत आलो किंवा एक गोष्ट मला सातत्याने जाणवली, ती म्हणजे बऱ्याचशा तरुणांना वाटत असतं की आपल्याला नोकरी मिळावी, आपल्याला देखील क्लास 1 क्लास 2 अधिकारी होता यावं. परंतु या मित्रांच्या इच्छेला किंवा या मित्रांची जी आतून असलेली भावना असते, या भावनेला किंवा या इच्छेला योग्य मार्गदर्शन मिळत नाही. योग्य प्रकारे त्यांना कोणी वाट दाखवणारा वाटाड्या मिळत नसल्यामुळे हे विद्यार्थी त्यांची इच्छा तशीच मनामध्ये ठेवून आपला मार्गक्रमण करत असतात. याच्यातून काही विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नाही, काही विद्यार्थ्यांना मिळते, परंतु आपल्या क्षमतेपेक्षा कमी प्रमाणात मिळते. त्यामुळे मित्रांनो, माझी फक्त एकमेव तळमळ आहे, ती म्हणजे माझ्या ग्रामीण भागातला तरुण किंवा शहरी भागातला देखील तरुण असेल ज्याला मार्गदर्शन मिळत नाही, या तरुणांनी मागे राहता कामा नये. यांनी जीवनामध्ये पुढे जाऊन असं म्हणायला नको की मला फक्त MPSC करता आली नाही, केवळ मला मार्गदर्शन मिळालं नाही म्हणून. मित्रांनो, या मार्गदर्शनासाठीच मी ही तळमळ, या तळमळीने हे व्हिडिओज अपलोड या ठिकाणी करत आहे. मित्रांनो, माझं शासकीय कामकाज सांभाळून मी हे व्हिडिओज तयार करून यूट्यूबला अपलोड करतो आहे. यामागील निश्चितच माझी तीच तळमळ आहे की माझ्या ग्रामीण भागातला तरुण मागे राहता कामा नये. आता मित्रांनो, वळूया आपल्या पूर्व परीक्षेच्या तयारीकडे. सर्वप्रथम PSI STI आणि ASO किंवा असिस्टंट या पदांविषयी आपण सुरुवातीला माहिती करून घेऊया. PSI म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर, पोलीस उपनिरीक्षक असं देखील मराठीत म्हटलं जातं. पोलीस उपनिरीक्षकाचं काम हे कायदा सुव्यवस्था, त्याचबरोबर गुन्हे शोध आणि समाजामध्ये एक प्रकारचं संरक्षक वातावरण निर्मिती या गोष्टी पोलिसाच्या असतात. आणि पोलीस उपनिरीक्षक या पोलीस विभागातला एक म्हणजे चांगल्या प्रतीचा किंवा चांगल्या प्रकारचा अधिकारी म्हणून समाजामध्ये स्थान आहे. पोलीस उपनिरीक्षक हे गट ब अराजपत्रित दर्जाचं पद आहे. STI आणि ASO देखील अराजपत्रित गट ब संवर्गातील आहेत. आता पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी ज्या पद्धतीने पूर्व परीक्षा पास केली जाते, मुख्य परीक्षा पास केल्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी किंवा फिजिकल टेस्ट याला म्हटलं जातं. ही फिजिकल टेस्ट पास केल्यानंतर मुलाखतीला आपण पात्र ठरत असतो आणि मेरिटनुसार आपण PSI म्हणून सिलेक्ट होत असतो. या परीक्षेमध्ये PSI साठी वेगळं मेरिट लागेल, STI साठी आणि ASO या तिन्ही पदांसाठी वेगवेगळे मेरिट त्या ठिकाणी लागणार आहेत. त्याचबरोबर या PSI पदासाठी शारीरिक क्षमता, शारीरिक पात्रता देखील आपल्या अंगी असणं गरजेचं आहे. 165 सेंटीमीटर उंची ही पुरुषांसाठी आवश्यक आहे आणि 157 सेंटीमीटर उंची ही महिलांसाठी आवश्यक आहे. पुरुषांसाठी छाती जी आहे ती 79 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे आणि फुगवून 5 सेंटीमीटरपर्यंत फुगली पाहिजे, असा त्याचा त्याचा निकष आहे किंवा पात्रता आहे. जर आपल्याला वाटत असेल की आपल्यामध्ये शारीरिक पात्रता देखील आहे आणि अभ्यास करण्याची जिद्द देखील आहे, तर निश्चितपणे तुम्ही PSI साठी आपलं प्राधान्य देऊ शकता. मित्रांनो, जर एखाद्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला, ॲस्पिरंट्सला वाटत असेल की शारीरिक पात्रतेत आपण बसत नाही, तर मग STI आणि ASO या पद्धतीचा प्राधान्यक्रम आपला असणं गरजेचं आहे. मग STI या पदाविषयी थोडी माहिती घेऊया. STI म्हणजे सेल टॅक्स इन्स्पेक्टर किंवा विक्रीकर निरीक्षक असं देखील या पदाला म्हटलं जातं. सहाय्यक असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स किंवा सहाय्यक आयुक्त विक्री कराचे जे असतात त्यांच्या हाताखाली यांना काम करायचं असतं. जे व्यापारी किंवा विक्री कर असतो तो शासनाला जमा करून देण्याचं काम STI आणि विक्री कर निरीक्षक हे पद मुख्यत्वे करून काम करत असतं. हे देखील गट ब आणि अराजपत्रित पद आहे.
त्यानंतर ASO किंवा असिस्टंट सेक्शनल ऑफिसर, सहाय्यक कक्ष अधिकारी किंवा सहाय्यक, हे जे पद आहे ते मुख्यत्वे करून मंत्रालयामध्येच या पदाची पोस्टिंग होत असते. विविध विभागांमध्ये ASO किंवा असिस्टंट हे कक्ष अधिकारी यांच्या हाताखाली काम करत असतात. त्यामुळे मित्रांनो, आपण या तिन्ही गोष्टींना जेव्हा प्राधान्य द्याल किंवा तिन्ही पदांचं जेव्हा प्राधान्य द्याल, तेव्हा ह्या बेसिक गोष्टी लक्षात घेऊनच आपण त्या पदांसाठी तयारी करणं गरजेचं आहे. मग आता थोडंसं PSI, STI आणि ASOच्या पूर्वपरीक्षेविषयी आपण बघूया. याच्यामध्ये मित्रांनो, जाहिरातीमध्ये सिलेबस देण्यात आलेला आहे, त्यामुळे सिलेबस प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे. ही पूर्वपरीक्षा 16 जुलै 2017 रोजी होणार आहे. या परीक्षेमध्ये एक पेपर असेल, त्याला जो म्हणतात सामान्य क्षमता चाचणी किंवा जनरल स्टडीज असं देखील त्या परीक्षेचं नामकरण आहे किंवा त्या पेपरचं नामकरण आहे मराठीमध्ये. याचा संकेतांक आहे 0.12. याला 100 प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जातात आणि 1 तास अवधी या पेपरसाठी असतो. याच्यामध्ये मुख्यत्वे करून वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. म्हणजे वरती प्रश्न असतो आणि खाली 4 पर्याय, त्या 4 पर्यायामधून आपण तो प्रश्नाचं उत्तर शोधायचं असतं. अशा पद्धतीने पूर्वपरीक्षा किंवा पेपरचं स्वरूप देखील मी आपल्याला या ठिकाणी विशद करून सांगितलेलं आहे. मग मित्रांनो, आता बरोबर 2 महिने राहिलेले आहेत. या 2 महिन्यांचं नियोजन कशा पद्धतीने झालं पाहिजे, जेणेकरून आपल्याला पद 1008 मधून एक तरी पद, म्हणजे फक्त एकच पद पाहिजे आहे, एक पद मी मिळवेलच असं मनाशी जिद्द बाळगून, अशी मनामध्ये प्रतिज्ञा करून किंवा ध्येय निश्चिती करून आपण आता अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे. मित्रांनो, ह्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये मला बऱ्याचशा मित्रांनी 3 प्रश्न आवर्जून विचारले. एक म्हणजे बुक्स कोणते रेफर करायचे, दुसरं म्हणजे क्लासेस लावायचे की सेल्फ स्टडी करायचा, आणि तिसरं म्हणजे याचं नेमकं नियोजन परीक्षेचं कसं करायचं, कोणत्या विषयाला किती वेटेज द्यायचं किंवा याविषयी बऱ्याचशा मित्रांमध्ये अजूनही संभ्रम आहे. पहिलं म्हणजे बुक्स कोणते रेफर करावे. हा प्रश्न जो आहे तो सगळ्यात बेसिक प्रश्न आहे, कारण बुक्स शिवाय तर आपल्याला परीक्षा देताच येणार नाही. तर मित्रांनो, बऱ्याचशा MPSCचे ग्रुप्स इंटरनेटवर मी बघितले, MPSC विषयी मार्गदर्शन करणारे काही वेबसाईट्स बघितल्या, त्यानंतर बरेचसे व्हिडिओज देखील मी MPSC बाबतचे बघितले. तर त्यामध्ये भारंभार पुस्तकांची यादी दिलेली आहे. म्हणजे नवीन विद्यार्थी जर सुरुवातीला जर ती पुस्तकांची एवढी यादी बघितली तर निश्चितच त्याचा धीर खचून जाईल. की फॉर एक्झाम्पलच झालं तर इतिहासासाठी एका ठिकाणी जवळपास 8 ते 10 प्रकारची पुस्तकं दिलेली होती. पदवीची पुस्तकं निराळी, 11वी 12वी NCERT, त्यानंतर स्टेट बोर्डाची निराळी. अशा पद्धतीने विद्यार्थ्याचं मनोधैर्य निश्चितपणे खचून जातं. परंतु खचून न जाता मित्रांनो, माझं एक म्हणणं आपण निश्चितपणे ऐकावं अशी मी सगळ्यांना विनंती करेल. ते म्हणजे तुम्ही एकच पुस्तक रेफर करा, परंतु ते परफेक्ट करा. तुम्हाला 10 पुस्तकं वापरायची गरज नाही, एक पुस्तक करा, परंतु ते अतिशय परफेक्ट झालं पाहिजे, जेणेकरून आपला कोणताही मुद्दा बाजूला पडता कामा नये किंवा एकही मुद्दा आपला अभ्यासा वाचून राहता कामा नये. मग आता उदाहरणच जर द्यायचं झालं मित्रांनो, तर इतिहास या विषयासाठी आपण बिपिन चंद्रा यांचा आधुनिक भारताचा इतिहास आणि जयसिंगराव पवार यांचं महाराष्ट्राचा इतिहास, ही 2 पुस्तकं आपण अतिशय मुखोद्गत करून टाकले तरी चालतील. ही 2 पुस्तकं जर तुम्ही प्रामुख्याने रेफर केली तर निश्चितपणे सांगतो की इतिहासासाठी जास्त पुस्तक वाचायची गरज राहणार नाही. त्यानंतर मित्रांनो, इतिहासामध्ये समाजसुधारक हा घटक देखील आहे. तर या समाजसुधारकांमध्ये मुख्यत्वे करून 5 समाजसुधारकांवर जर आपण चांगल्या प्रकारे भर दिला, उदाहरणच द्यायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, राजर्षी शाहू महाराज आणि गो. ग. आगरकर, महात्मा गांधी, असे 5 ते 6 समाजसुधारक आपण जर डीप केले त्यांच्या, म्हणजे समाजसुधारकांचा अभ्यास करताना आपण त्यांची बारीक तक्ते जरी तयार करून घेतली सणावळ्यांचे वगैरे या गोष्टींचे, तर निश्चितपणे ते फायदेशीर ठरेल. आता मित्रांनो, या ठिकाणी मी आपल्याला प्रत्येक विषयाचा अभ्यास कसा करावा आणि कोणत्या विषयाला या 2 महिन्यामध्ये कशा पद्धतीने दिवस वाटून घ्यावे हे सांगणार आहे.
हे झालं थोडंसं पुस्तकांविषयी. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे मित्रांनो, सेल्फ स्टडी करावा का क्लासेस लावावे. आता हा ज्याच्या त्याच्या चॉईसचा प्रश्न आहे. जर एखाद्या विद्यार्थी मित्राला वाटत असेल की माझ्या गावामध्ये किंवा माझ्या शहरामध्ये मला मार्गदर्शन करणारं कुणी नाही किंवा मला 5-6 जणांचा मित्रांचा ग्रुपही नाही जेणेकरून ज्यांच्या सोबतीने मी अभ्यास करू शकेल, ग्रुप डिस्कशन करू शकेल, जर असं एखाद्या विद्यार्थ्याला वाटत असेल, त्या विद्यार्थी मित्राकडे स्टडी मटेरियल देखील नसेल, तर मित्रांनो निश्चितपणे तुम्ही क्लासेस लावा. क्लासेसमधून आपल्याला मार्गदर्शन मिळेल, क्लासेसमधून आपल्याला स्टडी मटेरियल मिळेल, परंतु अभ्यास हा आपल्यालाच करावा लागेल. आपण क्लासेस जरी लावले तरी आपल्याला सेल्फ स्टडीवर, स्वतःच्या अभ्यासावरच अधिक भर देणं गरजेचं आहे. त्यानंतर एखाद्या मित्राला जर वाटत असेल की माझ्याकडे 5-6 जणांचा मित्रांचा ग्रुप आहे, आम्ही ग्रुप डिस्कशन करू शकतो, 5-6 जण जे मित्र आहेत त्यांच्याकडे स्टडी मटेरियल देखील आहे, ते आम्ही इंटरचेंज करू शकतो, अभ्यास करू शकतो. आणि ज्या मित्राला वाटत असेल की मी सेल्फ स्टडी करून विनाकारण क्लासेसमध्ये पैसे वाया घालवण्यापेक्षा सेल्फ स्टडीवर भर देऊन जास्त मेहनत करून मी जर अभ्यास केला तर निश्चितपणे यशस्वी होईल, जर असं वाटत असेल एखाद्या मित्राला तर निश्चितपणे सेल्फ स्टडी करा मित्रांनो. एकलव्याचं महाभारत कालाचं आपल्याला सगळ्यांना उदाहरण माहितीच आहे. ज्यावेळेस गुरु द्रोणाचार्यांनी त्याला धनुर्विद्या शिकवण्यासाठी नकार दिला, त्यावेळेस त्याने सेल्फ स्टडीज केली एक प्रकारे आणि आपलं एक अर्जुनापेक्षा आपण सर्वश्रेष्ठ धनुर्धारी आहोत हे त्याने जगाला दाखवून दिलं होतं. आणि तिसरा प्रश्न म्हणजे मित्रांनो, या पूर्वपरीक्षेचं नियोजन. आता तोच विषय मी आपल्यासमोर या ठिकाणी सांगत आहे किंवा सादर करत आहे. आधी इतिहासामध्ये आपण जाऊया मित्रांनो. इतिहासामध्ये सिलेबस जो आहे तो म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. याच्यामध्ये आपण बिपिनचंद्र यांचं आधुनिक भारताचा इतिहासाचं पुस्तक वाचणं गरजेचं आहे आणि जयसिंगराव पवार यांचं महाराष्ट्राचा इतिहास हे वाचणं गरजेचं आहे. समाजसुधारकासाठी के सागर हे 3 पुस्तकं आपण मुखोद्गत करून टाका, त्यांच्या बारीक नोट्स काढा आणि जेणेकरून आपल्याला 6 ते 7 दिवसामध्ये हा विषय आपला क्लिअर झाला पाहिजे. म्हणजे 60 दिवसांचं जे नियोजन आहे पुढच्या, तर या इतिहास विषयाला आपण जवळपास 8 दिवस द्या. या 8 दिवसामध्ये आपल्या संक्षिप्त टिपण एका कागदावर 4 ते 5 कागदांवर आपण हे संक्षिप्त टिपण काढून घेणं गरजेचं आहे. किंवा एखाद्याला वाटत असेल की 7-8 दिवसामध्ये मी नोट्स तयार करू शकतो, तर लहान वयीवर देखील आपण इतिहास या विषयाविषयी संक्षिप्त टिपण काढून आपली तयारी करू शकतात. याच्यामध्ये समाजसुधारकांचा जो अभ्यास आहे मित्रांनो, तो समाजसुधारक करताना उदाहरण घ्यायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा आपण अभ्यासाला घेतो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी अभ्यास आपण सुरू करतो, तेव्हा डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म दिनांक आपल्याला मुखोद्गत पाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण कोणत्या ठिकाणी घेतलं, त्यानंतर परदेशात जाऊन कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये कोणती पदवी घेतली हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर समाजसुधारकांचं ग्रंथसंपदा, त्यांनी कोणकोणते ग्रंथ लिहिले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जसे द प्रॉब्लेम ऑफ रुपी असेल, द अनटचेबल्स असेल किंवा इतर ग्रंथ, त्या पद्धतीचं देखील ग्रंथसंपदा नाव टाकून आपण त्या ठिकाणी खाली त्यांची नावं टाकू शकतो. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांनी कोणकोणत्या संस्था काढल्या आणि कोणत्या वर्षी काढल्या ह्या गोष्टी देखील आपण त्या ठिकाणी समाजसुधारकांचा अभ्यास करताना लिहून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली, मग या राज्यघटनेविषयी देखील आपल्याला सखोल माहिती काढणं गरजेचं आहे. मग या राज्यघटनेला लिहिण्यासाठी किती वर्ष लागले, किती दिवस लागले, कोणत्या देशाच्या राज्यघटनेच्या आधारावर भारताच्या राज्यघटनेमध्ये कोणता विषय घेण्यात आलेला आहे हे देखील आपण पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते, कोण सदस्य होते, या गोष्टी देखील आपण त्या ठिकाणी एवढा बारीक अभ्यास करून ती माहिती काढणं गरजेचं आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जर माहिती करून घ्यायची असेल तर करंटशी जर जोडायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर चित्रपट निर्मिती झालेली आहे. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत, त्या चित्रपटामध्ये कोणत्या अभिनेत्याने त्यांची भूमिका केलेली आहे, या गोष्टी देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो. सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या स्मारकाविषयी काय वाद सुरू आहे किंवा काय गोष्ट आहे, ही गोष्टसुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे
पूर्वीपासून त्यांच्या जन्मापासून तर आजपर्यंत अपडेट असणं आपण गरजेचं आहे. अशा 5 ते 6 समाजसुधारकांचे आपण एक एक चार्ट बनवून घेतले. त्यांचा जन्म कुठं, उदाहरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचा जन्मदिनांक टाकायचा, जन्मस्थळ टाकायचं, त्यानंतर त्यांनी काढलेल्या संस्था, त्यांचे वृत्तपत्र, त्यांची पुस्तकं, यस असा एक चार्ट तयार करून आपण आपल्या अभ्यासाच्या भिंतीवर जरी तो लावून टाकला तरी त्या पद्धतीने आपला चांगल्या प्रकारे इतिहास आणि समाजसुधारक यांचा अभ्यास होऊन जाईल. तर या विषयाला आपण कमीत कमी 8 दिवस देणं गरजेचे आहे, जेणेकरून जर सोमवारपासून आपण सुरू केलं तर आपण पुढच्या सोमवारपर्यंत हा इतिहास विषय फिनिश केला पाहिजे आणि पुढच्या विषयाला हात घातला पाहिजे. मग या दरम्यान मित्रांनो, इतिहासाचा जेव्हा जेव्हा आपल्याला कंटाळा येऊ लागेल त्यावेळेस आपण मग गणित आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयांचा देखील स्टडी करणं गरजेचं आहे. किंबहुना मी तर असं म्हणेल की अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयाला, त्याचबरोबर चालू घडामोडी या विषयांना आपण सकाळचा 1 तास आणि रात्रीचा 1 तास असे 1-1 तास देणं खूप खूप गरजेचं आहे. म्हणजे या 60 दिवसामध्ये दररोज 1-1 तास चालू घडामोडी आणि 1 तास गणित आणि बुद्धिमत्तेला देणं आपण आवश्यक आहे, जेणेकरून तो विषय अतिशय पक्का होईल. मग आता मित्रांनो, अभ्यास करताना जो दिनक्रम आहे किंवा कशा पद्धतीने आपले 8 ते 10 तास अभ्यास होईल हे कसं ठरवायचं किंवा हे नियोजन कसं करावं. जर फुल टाईम आपण MPSC करत असाल तर आपण अभ्यासाचं नियोजन करताना सकाळी 6 वाजता उठणं आवश्यकच आहे. 6 वाजता आपल्या सगळ्या अंघोळ वगैरे क्रिया झाल्यानंतर 7 वाजेपर्यंत आपण फ्रेश व्हा, थोडंसं ध्यानधारणा वगैरे करता आली तर ध्यानधारणा करून घ्या आणि 7 वाजता बरोबर आपण अभ्यासिकेमध्ये किंवा ग्रंथालयामध्ये अभ्यासासाठी पोहोचणं गरजेचं आहे किंवा आपल्या रूमवर घरी अभ्यास करायला सुरुवात करणं गरजेचं आहे. मग 7 ते 9 वाजेपर्यंत 2 तास आपण कंटिन्यू अभ्यास केला पाहिजे. 9 वाजता आपण उठायचं, थोडंसं पाय मोकळे करायचे, बाहेर जाऊन थोडंसं मित्राशी 5-10 मिनटं गप्पा गोष्टी करता आल्या तर ती करा किंवा एखाद्या कॅन्टीनवर जाऊन आपण चहा घेऊन 15 मिनिटानंतर पुन्हा अभ्यासासाठी येऊ शकता. मग हा जो 9:15 वाजेचा पिरियड आहे, 9:15 ते 11:15 हे 2 तास परत आपले चांगला अभ्यास झालाच पाहिजे. 11:15 वाजता उठायचं आहे, थोडंसं पाय मोकळे करून पुन्हा बसायचं 12 वाजेपर्यंत. म्हणजे हा आपला सकाळच्या आवरचा जवळपास 4 ते 4.5 तास आपला अभ्यास होऊन जाईल. मग 12 वाजता आपण मेसवर जात असेल तर मेसवर किंवा जेवणाचा डबा येत असेल तर जेवण करून आपण 12 वाजता, ज्यांना दुपारी झोपण्याची सवय असेल तर थोडीशी झोप घेणं काहीच हरकत नाही. अर्ध्या तासाची झोप घेऊन आपण रिफ्रेश झालो म्हणजे पुन्हा अभ्यासाला आपल्याला शक्ती मिळते, उत्साह मिळतो. मग 12:30-1 पर्यंत जेवण झाल्यावर मित्रांनो अर्ध्या तासासाठी 1:30 वाजेपर्यंत आपण थोडीशी वामकुक्षी घ्या आणि 1:30 वाजेच्या पुढे तयारी करून पुन्हा 2 वाजता अभ्यासिका वर्गामध्ये किंवा लायब्ररीमध्ये जाऊन आपण अभ्यासाला सुरुवात करू शकता. 2 ते 4 2 तासाचा गॅप घेतला पाहिजे. 2 तास चांगला अभ्यास केल्यानंतर 4 वाजता उठा, थोडंसं फ्रेश व्हा, मित्राशी गप्पा गोष्टी 5-10 मिनटं हलक्या फुलक्या गोष्टी करा, चहा घ्या, पुन्हा 4:15ला येऊन बसा. 4:15 ते 7:15 वाजेपर्यंत 3 तास म्हणजे सकाळचे 4.5 तास, हे 2 तास 6.5 आणि नंतरचे 3 असे 9.5 तास तुमचे रात्री 8 वाजेपर्यंत अभ्यास होऊन जातो मित्रांनो. मग रात्री 8 वाजता जेवण झालं, 8:30-9 पर्यंत आपण थोडंसं पेपर वाचन करत असाल तर पेपर वाचन करा किंवा सकाळच्या वेळी पेपर वाचन करता आलं तर त्या गॅपमध्ये तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार तुम्ही करू शकता. 9 वाजेपासून मात्र पुन्हा ज्यांना अभ्यासिकेत जायचं असेल त्यांनी 9 ते 10 वाजेपर्यंत अभ्यासिकामध्ये अभ्यास करू शकता. परंतु 10 वाजेनंतर आपला ग्रुप डिस्कशन मित्रांसोबत होणं गरजेचं आहे. 10 ते 11 आपण 1 तासासाठी ग्रुप डिस्कशन करणं गरजेचं आहे. मग हे ग्रुप डिस्कशन कसं करायचं, उदाहरण घ्यायचं झालं तर मित्रांनो, एखाद्या मित्राला भूगोलाचा सकाळी एक टॉपिक देऊन द्यायचा की लोकसंख्या या विषयावर आपण रात्री 10 वाजता ग्रुप डिस्कशन करणार आहोत. किंवा इतिहासातला एखादा टॉपिक मित्राला द्यायचा, मित्र त्याचा अभ्यासासोबत या रात्रीच्या ग्रुप डिस्कशनच्या विषयावर देखील लक्ष घालून त्याच्या काही नोट्स काढून घेईल आणि रात्रीच्या वेळी त्याने काढलेल्या नोट्सवर मग आपण चर्चा करणं गरजेचं आहे. उदाहरण द्यायचं झालं, जर लोकसंख्या या विषयावर आपण ग्रुप डिस्कशन करणं सुरू केलं तर भारताची लोकसंख्या आज रोजी एवढी एवढी आहे, महाराष्ट्राची लोकसंख्या आज रोजी एवढी एवढी आहे, यापासून आपण सुरुवात करायची आहे. लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून जगामध्ये भारताचा कितवा नंबर लागतो, 1 नंबर राष्ट्र कोणता आहे,
महाराष्ट्र राज्य हा कितव्या क्रमांकावर भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेलं शहर कोणतं आहे किंवा जिल्हा कोणता आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा शहरामध्ये आहे, याबाबतचं डिस्कशन आपण केलं पाहिजे. मग पेपरमध्ये एखाद्या विद्यार्थ्याने, एखाद्या मित्राने सकाळी वाचलेलं असेल लोकसंख्येबाबत, तर तो मुद्दासुद्धा रात्रीच्या डिस्कशनमध्ये जर आपण ॲड केला तर निश्चितपणे मित्रांनो एक ग्रुप डिस्कशनमुळे आपल्या माहितीमध्ये भर पडेल. एखाद्या मित्राने मग शेवटच्या 5-10 मिनिटामध्ये चालू घडामोडीवर सुद्धा आपण ग्रुप डिस्कशन करू शकता. एखाद्या मित्राने जर आज पेपर वाचला आणि पेपरमध्ये दिलं असेल की IPLमध्ये ह्या खेळाडूने सर्वाधिक रन्स काढण्याची रेकॉर्ड केलं, तर त्या खेळाडूचं नाव, त्याचे किती बॉल्समध्ये किती रन्स झाले, या चालू घडामोडींविषयी देखील आपण चर्चा करणं गरजेचं आहे मित्रांनो. अशा पद्धतीने इतिहास हा विषय झाल्यानंतर आपण भूगोल या विषयाकडे बोलूया. भूगोल या विषयाला सुद्धा आपण 8 दिवस आपण दिले पाहिजे. या 8 दिवसामध्ये महाराष्ट्राचा भूगोल आहे, त्यानंतर पृथ्वी, जगातले विविध विभाग आहेत, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रामध्ये असलेल्या जमिनीचे प्रकार, महाराष्ट्रातील पिके, महाराष्ट्रातील शहरे, नद्या आणि उद्योग, हे विषय भूगोल या म्हणजे हे टॉपिक भूगोल या विषयामध्ये अंतर्भूत आहे. याच्यासाठी A.B. सौदी यांचं अतिशय उत्कृष्ट असं पुस्तक आहे, ते पुस्तक देखील आपण रेफर करा. त्यानंतर 7वी ते 12वी राज्य स्टेट बोर्डाचे किंवा CBSE पॅटर्नचे भूगोलाचे पुस्तकं किंवा इतिहास आणि भूगोल या पुस्तकं वापरली तरी आपल्याला त्याचा फायदा होईल, जेणेकरून आपला भूगोल विषय हा पक्का होईल. या भूगोलाचं जर घ्यायचं झालं मित्रांनो, तर A.B. सौदी यांचं पुस्तक आपण घेतल्यानंतर महाराष्ट्रातील जमीन प्रकार हा विषय जर घेतला तर त्याचं देखील संक्षिप्त टिपण आपण काढून घ्यायचं आहे की महाराष्ट्रातील जमीन ही कोणत्या खडकापासून तयार झालेली आहे, महाराष्ट्रामध्ये कोणत्या पिकाला कोणती जमीन लागते, त्यानंतर कोणत्या जमिनीचा सामू किंवा pH हा कोणत्या पिकासाठी योग्य आहे, अशी बारीक माहिती काढून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला अभ्यास चांगल्या प्रकारे होणं आवश्यक आहे. या भूगोलाला 8 दिवस आपण द्या. 8 दिवसामध्ये आपला भूगोल विषय हा परफेक्ट झाला पाहिजे, जेणेकरून पुढील जे परीक्षेचे शेवटचे 7 ते 8 दिवस असतील तेव्हा हे संक्षिप्त टिपण आपण रिवाईज करू शकतो. म्हणजे मित्रांनो, हे जे आपण संक्षिप्त टिपण काढू, तर हे संक्षिप्त टिपण आपण म्हणजे इतिहास हा विषय झाला म्हणजे आता तो बंद करून टाकायचा आणि भूगोल, तर मध्ये मध्ये थोडंसं भूगोलाचा अभ्यास करत असताना जेव्हा कंटाळा येईल तेव्हा थोडंसं इतिहास विषय आपण वाचून घेणं गरजेचं आहे. किंवा आपल्याला जर वाटत असेल की भूगोलाऐवजी आपण दुसरा विषय घेऊ, अर्थव्यवस्था आधी घेऊ नंतर भूगोल घेऊ, तर आपल्या पद्धतीने आपण ॲडजस्टमेंट करू शकता. अर्थव्यवस्था घटक जर घेतला तर रंजन कोळंबे यांचं अर्थव्यवस्थेचं पुस्तक अतिशय छान आहे. ते पुस्तकातून भाग 1 आणि भाग 2 ही दोन्ही पुस्तकं आपण रंजन कोळंबेंची रंजन कोळंबेंचा अर्थव्यवस्था हा घटक जो आहे, तर या घटकावर अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी पुस्तक काढलेलं आहे. त्या पुस्तकाचा अभ्यास आपण करू शकता. एकच पुस्तक करा पण चांगल्या प्रकारे करा मित्रांनो. अर्थव्यवस्था या घटकामध्ये भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न आहे, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा, अर्थसंकल्प इत्यादी विषय आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर बँकिंग हा जर विषय घेतला अर्थव्यवस्थेमधला, तर मग सगळ्यात सुरुवातीची बँक कोणती, इम्पेरिकल बँक ऑफ इंडिया, मग तिचं विभाजन होऊन कोणती बँक निर्माण झाली, स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याच्यावर सगळ्या बँकांवर कंट्रोल ठेवणारी बँक कोणती, तर RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. सध्या नोटाबंदी झालेली आहे, त्याच्या अनुषंगाने आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर जे बँकांचं राष्ट्रीयकृत बँका झाल्या किंवा राष्ट्रीयकरण झालं तर कोणत्या वर्षी झालं, कोणी केलं, या गोष्टीची माहिती देखील आपण काढणं गरजेचं आहे. त्यानंतर बँकांची संख्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जर अशा पद्धतीने आपण अभ्यास केला मित्रांनो, मुद्देने अभ्यास केला, तर निश्चितपणे आपल्याला यश मिळेल. त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेवरचा पूर्ण अभ्यास झाल्यानंतर रात्री ग्रुप डिस्कशन आहेच. अशा पद्धतीचं आपण जर 9 ते 10 तासांचं वेळापत्रक तयार केलं तर निश्चितपणे आपल्याला यश मिळेल. त्याच्यानंतर सामान्य विज्ञान, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, बॉटनी आणि आरोग्यशास्त्र या विषयांबाबत देखील आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. सामान्य विज्ञानासाठी आपण चंद्रकांत गोरे यांचं अतिशय छान पुस्तक आहे, ते वापरा.
त्याचबरोबर आपण विज्ञानासाठी 7वी ते 12वीची NCERTची पुस्तकं घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपले फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, आरोग्यशास्त्र, बॉटनी हे विषय त्याच्यामध्ये कंप्लीट होऊन जातील. तर सामान्य विज्ञानाचा अभ्यास देखील आपण 8 दिवसाचं गणित करून त्या ठिकाणी करायचं आहे. माफ करा मित्र. त्यानंतर चालू घडामोडी आणि बुद्धिमापन हे 2 विषय सगळ्यात महत्त्वाचे आणि टर्निंग पॉईंट असलेले विषय आहेत मित्रांनो. चालू घडामोडीचा अभ्यास यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे की कशा पद्धतीने करायचा आहे. चालू घडामोडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे जागतिक तसेच भारतीय घडामोडी किंवा महाराष्ट्रात घडणाऱ्या मुख्यत्वे करून असलेल्या घडामोडी. याच्यामध्ये चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे दररोजचा एक पेपर वाचणं गरजेचं आहे. त्या पेपरची टिपणं आपल्या डायरीमध्ये काढून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षा मासिक असेल, चाणक्य मंडळचं मासिक असेल, या मासिकांचा देखील आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो मित्रांनो, जी योजना लोकराज्य मासिकातून माहिती मिळते ते देखील आपण वापरा. त्यानंतर मनोरमा इयरबुक येतं ते देखील आपण अभ्यासणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने जोपर्यंत आपण स्वतःला झोकून देत नाही तोपर्यंत चालू घडामोडीचा चांगल्या प्रकारे अभ्यास होणार नाही. त्यानंतर UPSCसाठी जी CSR वगैरे कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू ही मासिकं आहेत तर त्यांचा देखील आपण अभ्यास करणं गरजेचे आहे, जेणेकरून चालू घडामोडीचे मार्क आपला एकही मार्क कमी होता कामा नये मित्रांनो. अशा पद्धतीने आपण चालू घडामोडीचं नियोजन करा. स्वतःची एक डायरी बनवून घ्या. दररोज आपला चालू घडामोडीसाठी 1 तास देणं गरजेचं आहे. 1 तास नसेल देता येत तर आपल्या ॲडजस्टमेंटनुसार आपण चालू घडामोडीसाठी वेळ काढून त्याच्यावर भर दिला पाहिजे. बुद्धिमापन आणि अंकगणित या विषयाचा जर अभ्यास करणं आपण सुरुवात केलं तर बुद्धिमापनसाठी सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक आहे मित्रांनो अनिल अंकलगी यांचं बुद्धिमापन चाचणी हे पुस्तक. त्याचबरोबर पंढरीनाथ राणे यांचं देखील गणित आणि क्लृप्त्या हे पुस्तक छान आहे. हे बुद्धिमापन आणि अंकगणिताचा अभ्यास करताना मात्र आपण दररोजची 1 ते 2 तास या घटकासाठी देणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट असलेला घटक आहे मित्रांनो. इतर विषयांचे सगळेच मित्र चांगल्या प्रकारे अभ्यास करतात, परंतु चालू घडामोडी आणि अंकगणितावर जर आपली मास्टरी असली, बुद्धिमत्तेवर जर आपली मास्टरी असली तर आपल्याला कोणीही आपल्याला पूर्वपरीक्षा पास होण्यापासून रोखणार नाही. तर मग बुद्धिमापन आणि अंकगणिताचा अभ्यास करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला अ ब क ड पासून तर क ख ग घ ही जी वर्णमाला आहे मराठी वर्णमाला ती पूर्ण पाठ असणं गरजेचं आहे. कोणत्या वर्णमालेमध्ये क नंतर कोणतं अक्षर येतं किंवा फ नंतर कोणतं अक्षर येतं या गोष्टी आपल्या तोंडपाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर A to Z ABCD हे जे 26 आपली इंग्रजीची वर्णमाला आहे तर हे देखील आपलं पाठ असणं गरजेचं आहे. ते प्रत्येक विद्यार्थ्याचा पाठ असेलच, पण त्याच्यासोबत A हा 1 नंबरला येतो, B हा 2 नंबरला, C हा 3 नंबरला, N हा 14 नंबरला येतो. अशा पद्धतीचा क्रम देखील तोंडपाठ असणं गरजेचं आहे. Y हा 25 नंबरला, Z हा 26 नंबरला, अशा प्रकारचा क्रम आपण पाठ करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो या अंकलगी यांच्या पुस्तकामध्ये हे जे काही फॉर्म्युले वगैरे दिलेले आहेत तर हे फॉर्म्युले आपण लिहून घेऊन एका कागदावर लिहून घेऊन आपल्या अभ्यास करण्याच्या भिंतीवर म्हणजे टेबलाच्या समोरील भिंतीवर चिटकवून ते फॉर्म्युले जरी आपण चिटकवून टाकले तरी येता जाता आपल्याला बघता येतील. इव्हन आपण बाथरूममध्ये किंवा टॉयलेटमध्ये गेले असता तो जो 5 मिनिटाचा अवधी आहे तो वेळ वाया न जाऊ देता समोर जर आपण बाथरूम किंवा टॉयलेटच्या दरवाज्यावर ते फॉर्म्युले चिटकवून टाकले तर निश्चितपणे मित्रांनो तो वेळ देखील आपल्याला उपयोगी वेळ म्हणून सिद्ध करता येऊ शकतो किंवा उपयोगात आणू शकतो आपण. अशा पद्धतीने बुद्धिमापन आणि अंकगणितचा अभ्यास करा मित्रांनो. आणि एक टॉपिक राहिला तो म्हणजे नागरिकशास्त्र. याच्यामध्ये भारतीय राज्यघटना, राज्य व्यवस्थापन, ग्राम व्यवस्थापन, प्रशासन या गोष्टी अंतर्भूत आहे. माझ्या माहितीनुसार भारतीय राज्यघटना घांगरेकर यांचं पुस्तक अतिशय चांगलं आहे. पंचायत राज साठी आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे के सागर यांचा घटक आहे. दर्शनकार यांचं देखील पुस्तक अतिशय छान आहे, ते देखील आपण वाचू शकता. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी रत्नाई प्रकाशनाचं देखील एक चांगलं पुस्तक आहे, त्याचा देखील आपण अभ्यास करा.
आता या भारतीय राज्यघटनेमध्ये जेव्हा आपण अभ्यासाला घेतो तेव्हा भारतीय नागरिक हा किती वर्षांचा झाल्यानंतर त्याला मतदार म्हणून हक्क मिळतो, भारतीय नागरिकाचे हक्क किती आहेत, कर्तव्य किती आहेत, कोणकोणते आहेत, राष्ट्रपती पदासाठी राज्यपाल पदासाठी निवडणूक कशी होते, त्याच्यासाठी पात्रतेचे निकष काय आहेत, या गोष्टींचा बारीक अभ्यास आपण जर केला तर निश्चितपणे मित्रांनो आपल्याला हे सगळी घटक निश्चितपणे आपल्या अखत्यारीत येतील किंवा आपल्याला त्याच्यावर मास्टरी करता येईल. अशा पद्धतीने जर मित्रांनो आपण अभ्यासाचं नियोजन केलं तर निश्चितपणे मी सांगतो आपल्याला निश्चितपणे यश मिळेल, पूर्वपरीक्षा छानपैकी पास करता येईल. त्यानंतर मित्रांनो ज्या मित्रांना ही सगळे पुस्तकं अवेलेबल करून अभ्यास करणं कठीण असेल त्यांच्यासाठी एक गाईड देखील येतं, ठोकळा ज्याला आपण म्हणतो, ते म्हणजे एकनाथ पाटील यांचं PSI STI यांचं असिस्टंट यांचं गाईड आहे किंवा ठोकळा आहे, किंवा के सागर यांचा PSI STIचा ठोकळा आहे. तो बिलकुल आपण घेऊन टाका. त्याच्यातून जरी 2 महिन्यापुरता अभ्यास करायचा असेल तो त्याच्यातून अभ्यास करू शकता, परंतु बेसिक अभ्यास आपला होत नसल्यामुळे त्याची काही एवढी गॅरंटी नाही. परंतु गाईड ॲज अ रेफरन्स बुक म्हणून देखील आपण वापरू शकतो. परंतु जोपर्यंत आपण आपला बेस पक्का करत नाही तोपर्यंत आपल्याला यश मिळणार नाही, हे मात्र निश्चितपणे लक्षात ठेवा मित्रांनो. आता बऱ्याचशा क्लासेसमध्ये, बऱ्याचशा ट्युशन क्लासेसमध्ये MPSC बाबत मोठ्या मोठ्या जाहिराती केल्या जातात, मोठमोठे यशस्वी विद्यार्थ्यांचे बॅनर लावले जातात. परंतु मित्रांनो क्लास लावताना थोडीशी माहिती घ्या. क्लास कधीही लावताना जो व्यक्ती एव्हरेस्टवर जाऊन आपला झेंडा रोवून आलेला आहे अशाच व्यक्तीकडे क्लास लावा, किंवा एव्हरेस्ट चढताना जो थकून गेला आहे, ज्याला अपयश आलेलं आहे, तो खाली उतरून आला आणि त्याने क्लासेस एव्हरेस्टवर कसं चढायचं याची मार्गदर्शन क्लासेस काढले असतील, कृपया त्याच्याकडे जाऊ नका. शेवटी मी किंवा ज्यांनी यशस्वीपणे परीक्षा पास केलेली आहे तेच चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकता असं मला वाटतं मित्रांनो. अशा पद्धतीने मी आपल्याला MPSC पूर्वपरीक्षा कशा पद्धतीने पास करावी याचं नियोजन दिलेलं आहे. हे 8-8 दिवस 7 घटकांसाठी झाले, असे 8-7 56 दिवस झाले. उर्वरित 4 दिवसांमध्ये आपल्याला रिव्हिजन करून टाकायची आहे मित्रांनो. जे संक्षिप्त टिपण आपण काढू ते रिव्हिजन आपण केलं तर निश्चितपणे यश मिळेल. आणि बुद्धिमत्ता चालू घडामोडीकडे दुर्लक्ष होता कामा नये मित्रांनो. दुर्लक्ष करू नका, यशस्वी व्हा आणि माझ्याशी संपर्क साधण्यासाठी कधीही संकोच बाळगू नका. माझा नंबर आहे 94 21 32 96 63. मी फेसबुकवर देखील नितीन कुमार देवरे या नावाने आहे. त्याचबरोबर मित्रांनो माझं यूट्यूब चॅनल नितीन कुमार देवरे फेच द ड्रीम्स हे सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. भविष्यामध्ये आपल्यासाठी मी नवनवीन व्हिडिओज अजून घेऊन येईल. आपल्यासाठी, आपल्या यशासाठी मी तळमळीने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी व्हिडिओज अपलोड करत राहील आणि आपण नक्की यशस्वी व्हा या शुभेच्छांसह आजचा मार्गदर्शन वर्ग, आजचा व्हिडिओ या ठिकाणी मी बंद करतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.